भीमसेन 24 मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी अमन श्रीराम घेऊन आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यातील ठळक घडामोडी। 10वीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरीमध्ये कॉपीचा अक्षरशः सुळसुळाट दिसून आला आणि त्यामुळे बोर्डाच्या कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र यवतमाळ येथील पाटणबोरीच्या शिव छत्रपती हायस्कूलमध्ये पाहायला मिळालं। बातमी बघूया विस्ताराने। यवतमाळ जिल्ह्यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षा 10वी आजपासून स्थानिक पाटणबोरीत श्री शिवछत्रपती विद्यालयात सुरू झाल्या। 10वी-12वी परीक्षा आल्या की विद्यार्थ्यांचे पालक स्नेही आत्मजन यांना एखादा सण साजरा करण्यासाठी जावे, तसे हे सर्वजण विद्यालयात पालक मेळावा किंवा स्नेहसंमेलन असल्यासारखे संपूर्ण मैदानात येतात। तसेच परीक्षा केंद्रात खुलेआम प्रवेश करतात। त्यामुळे हे परीक्षा केंद्र की पास करण्याचे 10वी विद्यार्थी संमेलन अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे। अवघ्या 7 मिनिटाच्या आत आजचा मराठीचा पेपर सोशल मीडियावर दिसायला लागला। कदाचित त्या अगोदरच हा पेपर बाहेर आल्याची चर्चा जोर धरत आहे। पाटणबोरीतील दोन्ही 10वी-12वी शालांत परीक्षा या केवळ नामधारी म्हणून घेतल्या जातात। लाख लाख रुपये पगार असणारे शिक्षक वर्षभर वेळ मारून घेतात आणि स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी मग परीक्षेत गैरप्रकाराला सर्वतोपरी मदत करतात। येथील केंद्राची माहिती वरपर्यंत असूनही परीक्षा केंद्रावर पूर्णतः दुर्लक्ष होत असते। एखाद्या पेपरला यावे म्हणून वरिष्ठ येतात आणि काही वेळातच निघून जातात। आज पेपर फुटल्यामुळे पोलीस पथक आली व गट शिक्षण अधिकारी यांनी भेट दिली, पण शेवटी याचा परिणाम परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर कॉपीला आड बसवण्याच्या दृष्टिकोनातून झालेला दिसत नाही। काही पत्रकार केंद्राची माहिती घेण्यासाठी गेले असता त्यांना तुमच्यावरच कारवाई होईल असे म्हणून परत पाठवण्यात आले। येथील परीक्षा केंद्र स्थानिक शिक्षकांच्या हातात न ठेवता इतर खात्यातील प्रामाणिक कर्मचारी अधिकारी यांच्या मार्फत परीक्षा घेतल्यास काही प्रमाणात तरी कॉपीला आळा बसेल अशी होतकरू विद्यार्थी पालकांची मागणी जोर धरत आहे। अशा ताज्या घडामोडीसाठी आजच सबस्क्राईब करा भीमसेन 24 मराठी न्यूज। धन्यवाद।